नमस्कार, मी त्र्यंबक गिप्पर प्रोफेशनशी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनल लाईव्हवर आपलं स्वागत. मित्रांनो, 30 एप्रिल 2023ला एमपीएससी कंबाईनचा पेपर झाला होता. आपण एमपीएससी कंबाईनचं सेक्शन वाईज डिस्कशन घेतोय पीवायक्यूचं. ओके, कंबाईन हे लक्षात राहू द्या. सेक्शन वाईज डिस्कशन घेतोय. आजचा आपला टॉपिक आहे हिस्ट्रीचा. पेपर कधी झाला 30 एप्रिलला आणि 30 एप्रिल 2023 मध्ये इतिहास या विषयाच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन कव्हर करणार आहेत. महत्वाचा म्हणजे पीवायक्यूचा उद्देश काय असतो, भविष्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात आणि भूतकाळात कशा प्रकारे क्वेश्चन आलेत, वर्तमानामध्ये भविष्याच्या एक्झामला फेस करताना भूतकाळाचा आधार घेऊन वर्तमानातल्या चुका दुरुस्त करून आपला अभ्यास करता येतो. हे सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. राज्यसेवेचं पण चालणार आहे. इतिहास नंतर इकॉनॉमीचं सिरीज सुरू होत आहे. एक विनंती आहे, प्रोफेशनशी अकॅडमीचं थोडं सहकार्य करा. आमचं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि प्रोफेशनशी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. कारण का नवनवीन जे काही अकॅडमीचा इनिशिएटिव्ह आहे आपल्याला अपडेट मिळत जाईल. आजच्या लेक्चरचा हा पहिला प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे. मित्रांनो लक्षात ठेवा, कंबाईनला वारंवार प्रश्न येतोय. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असून ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं सहकार्य मिळालं? 3 प्रश्न आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात. पहिला पॉइंट. ओके, सत्यशोधक समाजात संबंधित होते. दुसरा पॉइंट, बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही भारतातील पहिली 1890ला कामगाराची संघटना आहे. आयएमपी करा हा पॉइंट. भारतातील पहिली कामगार संघटना, नोट करा, भारतातील पहिली कामगार संघटना. थोडे ऍडिशन माहिती सांगतो. सहकार्य कोणा केलं, व्यक्तीचे नाव विचारलेत, लक्षात ठेवा. केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे व नारायण पवार. तर लक्षात ठेवा, नारायण मेघाजी लोखंडे यांचं व्यक्तिमत्व, त्यांना कामगार चळवळीचे जनक का म्हणतात? यांच्या अथक प्रयत्नामुळे 1884 पासून 90 पर्यंत यांनी कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून प्रयत्न केले आणि 10 जून 1890ला पहिल्यांदा कामगारांना रविवारची सुट्टी मिळाली. रविवारची सुट्टी म्हणून त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात. आता यांना सहकार्य कोण केलं तर व्यक्तिमत्वाचं नाव आहे केशवराव बागडे आणि केशवराव बोले नव्हे. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण का देशाचा दुश्मन. ओके, दिनकरराव जवळकर कधी नाव ऐकले? ब्राह्मणत्व चळवळीचे नेते, त्यांच्या संबंधित होते केशवराव बागडे. देशाचा दुश्मन खटला, आठवते का बघा, देशाचा दुश्मन पुस्तक होतं आणि खटला. ओके, आणि देशाचा दुश्मन या खटल्यामध्ये याच्यामध्ये जे वकील होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनकरराव जवळकरांचे वकील होते. त्यामुळे हे नाहीये. केशवराव बोले, मित्रांनो लक्षात ठेवा, हे बी नव्हते. आता केशवराव बागडे आणि केशवराव बोले कटले. रघु भिकाजी, गेनू बाबाजी होते. नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर होते. कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायणराव पवार हेही होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल लक्षात ठेवा, ब, क आणि ड म्हणजे 4 नंबरचं उत्तर येईल. 25 सप्टेंबर लक्षात ठेवा, एक महत्वाचं काही घटना होत्या. मला असं वाटतं ॲडिशन सांगतोय, पण जा डेट्स ओके नाही सांगत. एवढं कळालं तुम्हाला, कामगार चळवळीचे जनक का म्हणतात? कामगारासाठी त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी केल्या. रविवारची सुट्टी त्यांच्या प्रयत्नामुळे मिळाली. ते तारीख पाठ करा. सरळ सेवेला कंबाईन लय वेळा आला प्रश्न. बॉम्बे मिल हँड असून ही भारतातील पहिली कामगार संघटना. आपल्याला पेपरला येतं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष मुंबईला स्थापन लाल राय. सचिव विचारतं चिमनलाल. परंतु हेही पाठ करा, कारण याच्यावरही प्रश्न वारंवार यायला लागलेले आहेत. यांचे 2 मासिक होते हो. सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते. जेव्हा सत्यशोधक समाजाचं दिनबंधू हे मासिक पुण्यामध्ये बंद झालं, ओके लक्षात ठेवा, कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं 1877ला. हे पुन्हा मुंबईहून सुरू केलं दिनबंधू, आणि गुराखी नावाचं त्यांचं 2 वृत्तपत्र होते. परीक्षेला येते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. 1857च्या उठावासंबंधीचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थितपणे बघा. 1857च्या उठावासंबंधीचा प्रश्न आलाय. शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर 1857चा उठाव यशस्वी झाला असता, असं कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरनं म्हटलेलं आहे? असं कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरनं? ग्वालियरचे शिंदे आणि हैदराबादचा निजाम. हैदराबादचा निजाम लक्षात ठेवा, हैदराबाद आणि ग्वालियरचे शिंदे. ओके, शिंदिया घराणं शिंदे कुठले होते? ग्वालियरचं. यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. भारतामधले संस्थानिक 1857 उठावामध्ये तटस्थ होते. त्यापैकी कोण होते? शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला नव्हता. परंतु लक्षात ठेवा, इंदोर आणि महू या ठिकाणच्या जनतेनं आणि सैनिकांनी उठावात भाग घेतला होता. हा कंबाईनला प्रश्न आलाय. संस्थानिक तटस्थ होते,
संस्थातली जनता नव्हे, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे आता कोण म्हटलं? लॉर्ड डलहौसी म्हटले का, रिपन म्हटले का, माउंटबॅटन का कॅनिंग? डलहौसी 1848 ते 56, रिपन, लिटन आणि डफरिन. लक्षात ठेवा, लिटन, रिपन. रिपन कधीच होते? 1880 ते 84. सगळ्यात भारतीयांचा आवडता सगळ्यात चांगलं व्यक्तिमत्व व्हाईसराय कोणतं? तर रिपन. कधी विचारलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे यांचं योगदान आहे, जनक पण म्हणतात. पुढचं नाव आहे लॉर्ड माउंटबॅटन. नव्हे, हे 1947 ला आले होते, 47-48 शेवटी फाळणीच्या वेळेस. ओके, लॉर्ड कॅनिंग म्हटलं होतं. कोण म्हटलं ते? लॉर्ड कॅनिंग. 1856 ते 58 भारताचे गव्हर्नर आणि पुन्हा पहिले व्हाईसराय भारताचे. 1858 ते 60-62 पर्यंत होते. ठीक आहे, म्हणून कोण म्हणलं होतं? लॉर्ड कॅनिंग म्हटले होते. शिंदे निजामांनी भाग घेतला असता 1857 उठाव यशस्वी झाला असता. मग आता मला सांगा, कोणत्या कोणत्या संस्थानिक 1857 उठावामध्ये तटस्थ होते? अप्लाइड लेवलचा प्रश्न. भविष्यात जर प्रश्न आला तर ऍड करा. ग्वालियरचे शिंदे, हैदराबादचा निजाम तटस्थ होते. आणखीन कोण कोण होते? नावच लिहून घ्या 2 मिनिटांमध्ये, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. नाभा शासक, नाभा. जयपूरचा शासक पण तटस्थ होते, लक्षात ठेवा. ओके, भोपाळची बेगम काही काळामध्ये, लक्षात ठेवा. हैदराबादचा त्यावेळेचा सालाबत जंग हा दिवाण होता. नेपाळ, जंग बहादूर, नेपाळ. भोपाळमध्ये आवच्या बेगमने घेतला होता, लक्षात ठेवा. नेपाळ तटस्थ होतं. यानंतर पतियाळा, पंजाब मधलं हे पतियाळा संस्थान, पतियाळा इथं तटस्थ होते. ओके, यानंतर पुढं इंदोरचे होळकर तटस्थ होते, लक्षात ठेवा. ओके, परंतु इंदोर या ठिकाणचं महू आणि इंदोरमधल्या जनतेने सहभाग घेतला होता. मग नाव काय काय आले? हैदराबाद, ग्वालियर, नेपाळ, पतियाळा. आणखीन एक लास्ट, काश्मीरचा डोगरा शासक पण तटस्थ होता. त्याच्यामुळे एवढे संस्थान हैदराबाद 1857 उठावामध्ये सहभाग घेतला नव्हता. याच्यावर तुम्हाला अप्लाइड लेवलचा नक्की प्रश्न येऊ शकतो, तयारी करून जावा. शिंदे तटस्थ, निजाम तटस्थ 2 विचारले. नाभा, जयपूर, नेपाळ, पतियाळा, होळकर आणि काश्मीरचा डोगरा शासक 1857 उठावामध्ये तटस्थ होते. नागपूरचे भोसले घराणं, लक्षात ठेवा. राणीबाई यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो. हेही काही काळासाठी तटस्थ होते, त्यांनी सपोर्ट केला नव्हता. नागपूर कधी विचारलं तर हे ऍड करा. काय? नागपूर. ओके, परंतु जनतेनं, नागपूरच्या जनतेनं सहभाग घेतला होता. होळकर मधल्या इंदोर आणि महूच्या जनतेनं पण सहभाग घेतला होता. कुठलं? होळकरांचं, इंदोरचे. ओके, कळालं आता मित्रांनो? हे महत्वाचं, आपल्याला एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रार्थना समाज संबंधी प्रश्न आलाय बघा, प्रश्न व्यवस्थित रीड करा. प्रार्थना समाज कोणते विधान बरोबर आहे? प्रार्थना समाज थोडं आधी माहिती सांगतो, चला. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 ला मुंबईमध्ये प्रार्थना समाज स्थापन केला होता. काहीच हरकत नाही, एकदम वाक्य बरोबर. प्रार्थना समाजाचं मुखपत्र सुबोध पत्रिका एकदम बरोबर. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामद जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशियल सर्व्हिस लीगची स्थापना 1909, सोशियल सर्व्हिस लीग 1909 ला स्थापन केली होती. हेही वाक्य बरोबर. 1909 ला सोशियल सर्व्हिस लीग. मागच्याच लेक्चरमध्ये मी 22च्या पेपरमध्ये हे कव्हर केलं होतं. प्रार्थना समाजाची मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालय स्थापन केले. प्रार्थना समाजाने, हे चूक आहे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर नाही, लक्षात ठेवा. 2 ठिकाणी FC कॉलेज पुणे म्हणजे इथं स्थापन केलं होतं, योगदान होतं. FC कॉलेज स्थापनेमध्ये प्रार्थना समाजाचे योगदान होतं पुणे. ओके, 1885 ला. आणि सांगलीचं लक्षात ठेवा, वेलिंग्टन कॉलेज सांगली. 2 महत्वाचं, वेलिंग्टन कॉलेज सांगली याच्यामध्ये सहभाग होता. कुठलं? सांगली. कारण का? प्रार्थना समाजाचे अनेक न्यायमूर्ती रानडे असतील, ओके, जे नावं बघितले आपण, हे यांचं महत्वाचं योगदान होतं. याच्यानंतर आणखीन महत्वाचे व्यक्ती कोण कोण जुळले होते? ओके, वेलिंग्टन कॉलेज कधी स्थापन झालं? ओके, यानंतर बघा पुढं महत्वाचं याच्यामध्ये आणखीन कोण कोण सहभागी होतं व्यक्तिमत्व विचारलं तर न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख, ओके, यांचाही सहभाग होता. आता इथे एक प्रश्न येतो, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं काय येईल? अ ब क. काय उत्तर येईल? अ ब क. ओके, परंतु ड काय येणार नाही, पुणे आणि सांगली. आता पुढचं प्रार्थना समाजाचे तत्व विचारलं तर कुणाच्या प्रेरणेने स्थापन झाला? केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने. कोणत्या समाजाच्या प्रभावामध्ये आला? ब्राह्मो समाज. ओके, इंटरलिंकेज करून प्रश्न आला तर ठीक आहे. याच्यानंतर पुढं तत्व, परमेश्वर एक असून विश्वनिर्माता आहे. सत्य, सदाचार, भक्ती एकाच परमेश्वराचे लेकरं आहेत, म्हणून सर्वांनी बंधुभावाने वागवावे. धर्म सुधारणेपेक्षा सामाजिक सुधारणेवर
लक्ष होतं. कशावर लक्ष होतं? धर्म सुधारणेपेक्षा सामाजिक सुधारणेवर लक्ष होतं. मित्रांनो, आणखीन पुढे महत्वाचं, प्रार्थना समाज यांच्या संबंधित आणखीन प्रश्न काय येऊ शकतात? तर प्रार्थना समाजाच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्या संस्थावर किंवा व्यक्तीवर प्रभाव पडला, हा प्रश्न येऊ शकतो. महर्षी धोंडू केशव कर्वे, नामदार गोखले हेही प्रार्थना समाजाशी जोडले गेले होते. हा जर प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हिंदू महासभेसंदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? हा प्रश्न मी थोडा डिटेलमध्ये घेणार आहे, कारण का विनायक दामोदर सावरकर यांच्यावर 2023 मध्ये आणि अगोदर कंबाईन असेल किंवा सरळ सेवेला लय वेळा प्रश्न आलाय. ओके, लक्षात राहू द्या. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभा स्थापनेची घोषणा केली. ओके, पुढचं महत्वाचं बघा आता. यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. बाशी मुंजे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते का? तर होते. ते कधी झाले होते? 1927 मध्ये झाले होते. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हिंदू महासभेची शाखा सुरू केली. यानंतर 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचं भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडलं. तर हे चूक आहे, पुणे येथे नव्हे. 38चं अधिवेशन पुणे येथे नव्हे, त्यामुळे हे चूक. बाकीचं हे अ ब क बरोबर आहे. 1938चं अधिवेशन हे नागपूरला पार पडलं. कुठं? नागपूरला पार पडलं. आणि याचे अध्यक्ष होते विनायक दामोदर सावरकर. कोण अध्यक्ष होते? वि दा सावरकर. मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर हे 1937 पासून 43 पर्यंत हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. आपण थोडा क्रम लिहूया, कारण का हे परीक्षेला येतं. काय येतं परीक्षेला? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अधिवेशनाचे, म्हणजे 1937, 1938चं नागपूर, 1939, 1940, 1941 आणि 1942च्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 37चं होतं कर्णावती, 38चं होतं नागपूर, 39चं होतं लक्षात ठेवा कोलकाता, 40चं होतं मदुरा, 41चं भागलपूर आणि 42चं होतं कानपूर. एवढ्या अधिवेशनाचे विनायक दामोदर सावरकर अध्यक्ष होते. आता आणखीन थोडी ॲडिशन माहिती लक्षात ठेवा. हिंदू महासभेची स्थापना हरिद्वार या ठिकाणी झाली होती. ओके, आपल्याला प्रश्न काय आले आतापर्यंत, जर एकंदरीत आपण बारीक बारीक अनालिसिस केलं, प्रश्न जर व्यवस्थितपणे वाचला, तर हिंदू महासभेवर कंबाईनला, राज्यसेवेला, सरळ सेवेला लय वेळा प्रश्न आलाय. म्हणून अ ब क उत्तर आहे. काय उत्तर आहे? अ ब क म्हणजे काय? 1 नंबरचं उत्तर येईल. हे एवढं नक्की करून जावं. विनायक दामोदर सावरकरांविषयी कर्णावती 37ला, 38ला नागपूर, 39ला कोलकाता, 40ला मदुरा, 41ला भागलपूर आणि 42ला कानपूरचे ते अध्यक्ष होते 6 वेळा. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इसवी सन 1857च्या उठावासंबंधीचा प्रश्न आलाय. इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानीने महत्वाची भूमिका बजावली? थोडा या प्रश्नाला वेळ लागणार आहे, आपण अनालिसिस घेऊया. नील हॅवलॉक, ऑट्रॉम लॉरेन्स, कॅम्पबेल, सर ह्यूम रोज, ओके, विलियम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क. मित्रांनो लक्षात ठेवा, हे विलियम डिग्बी, कॉलिन क्लार्क हे नव्हते, बाकीचे सगळे होते. विलियम डिग्बी म्हणले की आपल्या खर्चासंबंधीचं डिग्बी कमिशन येतं. ओके, 1897चं. म्हणजे हे नव्हते, कारण का लक्षात ठेवा 1889ला याचं स्पष्टीकरण देतो अगोदर मी. 1889ला लंडनमध्ये ब्रिटिश समिती स्थापन केली होती. ओके, लंडनमध्ये याच्या ब्रिटिश समितीमध्ये सचिव म्हणून विलियम डिग्बी होते. ब्रिटिश समिती हे परीक्षेला कधी येईल? 1889. ओके, लंडनमध्ये ब्रिटिश समिती स्थापन केली होती. ब्रिटिश समिती, या समितीचे अध्यक्ष वेगळे होते. लक्षात ठेवा, कधी विचारलं तर लक्षात ठेवा, या समितीचे अध्यक्ष जर तुम्हाला कधी विचारलं तर चार्ल्स ब्रॅडला हे या कमिटीचे पहिले अध्यक्ष होते. म्हणजे सॉरी माफ करा, पहिले अध्यक्ष कमिटीचे विलियम एडरबर्न होते आणि चार्ल्स बेडला आणि विलियम डिग्बी हे कोण होते? सचिव होते 1889 पासून 92 पर्यंत. म्हणून हे विलियम डिग्बी ब्रिटिश कमिटी का स्थापन केली ती? भारतीय काँग्रेसची ब्रिटिश मधली ही कमिटी होती. उद्देश होता ब्रिटनमधील लोकांना भारतीय समस्याची जाणीव करण्यासाठी. ब्रिटिश कमिटी लिहून घ्या, नोट करा. ब्रिटिश कमिटी ही काँग्रेसची विंग होती लंडनमध्ये 1889ला. याच्यानंतर नाव काय आलं? कॉलिन क्लार्क. मित्रांनो लक्षात ठेवा, यांचाही तेवढं महत्वाचं काही योगदान नव्हतं. आता लक्षात ठेवा, पुढे एक नाव आहे नील हॅवलॉक, ऑट्रॉम लॉरेन्स, कॅम्पबेल, सर ह्यूम रोज. थोडं ॲडिशन माहिती सांगतो. बनारस आणि बरेलीचे नेतृत्व कोणी केलं? नीलने केलं 1857च्या उठावामध्ये. बनारस आणि बरेली, व्यवस्थितपणे हा क्वेश्चन करून जावा. हॅवलॉक यांचं नाव आलंय. हॅवलॉक यांनी कानपूर इथला 1857च्या उठावात दाबला होता, नेतृत्व केलं होतं. ऑट्रम लक्षात ठेवा, ऑट्रम यांनी लखनौ, बेगम हजरत महल
लखनौचं नेतृत्व केलं होतं अवधची बेगम हजरत महल. लखनौ लॉरेन्स बंधूंनी कुठलं नेतृत्व केलं होतं? लखनौ, फैजाबाद आणि दिल्ली. कुठलं? लखनौ, फैजाबाद आणि दिल्ली. लखनौ, फैजाबाद आणि दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. कॅम्पबेल नाव आले बघा, कॅम्पबेल. कानपूर, लखनौ, बरेली हा उठाव दाबण्यासाठी. कानपूर, लखनौ आणि बरेली इथला उठाव दाबण्याचं नेतृत्व केलं होतं सर ह्यू रोज. लई वेळा परीक्षेला येते. ग्वालियर, झाशी, मेरी झाशी नाही दूंगी. ओके, ग्वालियर पुणे केलं होतं लक्षात ठेवा. झाशी आणि ग्वालियरचं नेतृत्व ह्यू रोज. मित्रांनो याशिवाय आणखीन व्यक्ती होते. ह्यू व्हीलर, जॉन निकोल्सन. जॉन निकोल्सनचं नाव आलं तर दिल्ली लिहा. विल्यम टेलर, बिहार. ओके, जनरल टेनर्ड किंवा जनरल लक्षात ठेवा यांचं नाव आलं फैजाबाद. विन्सेंट ऑथट यांचं नाव बरेली. जनरल हडसन जर नाव आलं आणि निकोल्सन तर हे दिल्ली. एकाचा खून झाला होता दिल्लीमध्ये. ओके, निकोल्सन आणि हडसन दिल्ली. हे मुद्दाम तुम्हाला मी सांगतोय, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. मी परत रिपीट करतो. या बोर्डावर फक्त 6 नाव आले 1827 उठावात नेतृत्व केलं ब्रिटिशांच्या बाजूनं. आणखीन 5 नाव आहेत सर लक्षात ठेवा, किंवा ज्याला आपण व्हीलर म्हणतात. व्हीलरनं कुठलं केलं? कानपूरचं. जॉन निकोल्सन आणि हडसन दिल्ली. विलियम टेलर बिहार. जनरल रेनार्ड किंवा जनरल लक्षात ठेवा फैजाबाद. आणि विन्सेंट ऑथट यांनी कुठलं केलं? बरेलीचं. 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने हे अधिकाऱ्यांनी 18 उठाव दाबला होता. परत लक्षात ठेवा भारतामध्ये त्यांनी कब्जा केला होता. हे झाले 6, मी सांगितलेले 5. 11 नावं पाठ करून जावा. हे झाले ब्रिटिशांचे नावं. इथं प्रश्न उलटा फिरतो. कसा फिरतो? बनारसचं नेतृत्व भारतीयांनी कुणा केलं? बरेलीचं कुणा? लखनौचं कुणा? कानपूरचं कुणा केलं? ओके, आपल्याला हे परीक्षेला प्रश्न. दिल्लीचं नेतृत्व कुणा केलं? ओके, झाशीचं नेतृत्व मेरी झाशी नाही दूंगी, राणी लक्ष्मीबाई. ओके, हे परीक्षेला प्रश्न येतात. प्रश्न एक क्ल्यू देतो. 1857च्या उठावामध्ये खालील ठिकाणं म्हणजे कानपूर, झाशी, बरेली, लखनौ, अवध असे नावं आले तर भारतीय व्यक्तींचे नावं पण पाठ करून जावा. प्रश्न ब्रिटिशांचा विचारलाय, भारतीयावर येऊ शकतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? अब क. अब क. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1875 मध्ये शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता? प्रश्न सोपा आहे, प्रश्न रिपीट झालाय. कोणत्या भागामध्ये झाला होता? भिमडी, शिरूर, पारनेर. मला असं वाटतं 2019चा पेपरमध्ये मी डिस्कशनला घेतले. आय थिंक 20 का 19ला कंबाईनला प्रश्न आलाय. आय एम शुअर 19 किंवा 20 लक्षात ठेवा. चेक करून घ्या. प्रोफेशन्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आपला हा क्वेश्चन मिळून जाईल. 1875 मधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या भागामध्ये? भिमडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा, तासगाव, शिराळा, जत, मलकापूर, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. चला क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचा, पर्याय वाचा. मित्रांनो थोडा याचा इतिहास आहे. मी त्याचा परिणामावर प्रश्न आलता काल. ओके, आपण याचं परिणाम पण बघूया. या उठावाची सुरुवात का झाली तेही बघूया. कारण का जमीन महसूल वाढला. ओके, त्यामुळं काय झालं? 1825 पासून महाराष्ट्रामध्ये रयतवारी प्रथा प्रिंगल यांनी लागू केली. शेवटी 1875 मध्ये शिरूर तालुक्यातील करडे गावात पहिल्यांदा उठाव झाला होता. मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलंय करडे गाव. ओके, शिरूर तालुक्यातील इथं पहिल्यांदा शेतकऱ्याचा उठाव झाला. ओके, काळाराम. ओके, या व्यक्तीनं मारवाड्यांचं काय केलं? मारवाडी सावकाराला काय केलं? त्रास दिला किंवा त्याला हानीमार केली. आणि शेवटी न्यायालयानं आदेश दिला की करडे गावच्या देशमुखाचं घर जप्त करावं. याच्यानंतर काय झालं? 12 मे तारीख मुद्दाम सांगतोय. 12 मे 1875ला सुप्यामध्ये पहिला उठाव. परीक्षेला जर आलं गाव विचारलं तर करडे गाव, परंतु 12 मे तारीख आली 1875 तर कुठं उठाव झालं? तर सुपे. आणि इथं उठावाची ठिणगी पडली. यानंतर लक्षात ठेवा उठाव कुठं कुठं झाला? भिमडीमध्ये झाला, शिरूरमध्ये झाला, पारनेर, नगर. ओके, याच्यानंतर पुढं कुठं झाला? इंदापूर यस, हवेली, बागलाण, सातारा यस. तासगाव नाही मित्रांनो, सांगलीमध्ये नाही, शिराळा नाही, जत नाही, मलकापूर नाही, श्रीगोंदा यस, अहमदनगर, कर्जत, अहमदनगर, सोलापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी. ओके, आणि कधी कधी अहमदाबाद हे शब्द येतो बघा, लक्षात ठेवा, पण ते का माहित नाही. या ठिकाणी उठाव झाला. परंतु हे झाली उठावाची सुरुवात 12 मे 1875, ठिकाण सुपे. शेवटचा उठाव कुठं झाला विचारलं तर लक्षात राहू द्या. 15 जून 1875चा उठाव मुंधाळी. ओके, भीमथंडी जवळील मुंडाळी. ओके, भीमथंडी जवळील मुंडाळी किंवा मुंधाळी या ठिकाणी 1875 ची तारीख विचारतं. 15 जूनला हा शेवटचा उठाव झाला होता मुंडाळी. ओके, भीमथडी जवळील. ठीक आहे. आता हे काय झालं? हा उठाव झाला, शेतकऱ्याने उठाव केला. शेतकऱ्यामध्ये अमनुष्य काय म्हणतात असंतोष वाढला. का वाढला? एक तर दुष्काळ, सावकाराच्या पिछाड्यात जमीन अडकली आणि शेतसारा वाढला आणि कापसाला भाव नाही. ओके,
शेवटी याचा परिणाम काय झाला, शेतकऱ्यांनी उठाव केला, सावकाराची घळ जाळली, दप्तर जाळली, त्रास दिला, ओके, बहिष्कार टाकला. याच्यामुळे काय झालं, शेतकऱ्याला थोडा बहुत रिलीफ मिळावा यासाठी कायदा पास झाला. त्याचं नाव आहे डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879. हे परीक्षेला येईल कधी, लक्षात ठेवा. हा कायदा पास झाला. याच्या अगोदर एक कमिशन नेमलं, थोडा इतिहास पण आहे, ओके. डेक्कन रायट्स कमिशन नेमलं, त्याच्यामध्ये 4-5 महत्त्वाची व्यक्ती होती आणि शेवटी त्याने रिकमेंड केलं आणि कायदा आला. त्याचं नाव काय, 1879चा डेक्कन ॲग्री रिलीफ कायदा. आणि यावेळेस गव्हर्नर कोण होते, बॉम्बे प्रांताचे टेम्पल, काय नाव होतं त्यांचं, टेम्पल किंवा टेम्पले म्हणतात. यावेळेस जेव्हा उठाव झाला त्यावेळेसचे गव्हर्नर टेम्पल होते किंवा टेम्पले होते, लक्षात ठेवा. याच्या बाहेर मला असं वाटतं प्रश्न जाणार नाही, कारण का शेवटचा उठाव इथं, सुरुवात इथं ठिणगी इथं पडली, करडे गावात, शिरूर तालुक्यातील. परंतु सुपेमध्ये हे उठाव झाला होता. भीमंडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी या ठिकाणी हे उठावाचं हे झाले होते. मग काय उत्तर येईल आपलं, लक्षात ठेवा, ब आणि ड, ब आणि ड म्हणजे 3 उत्तर येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्रांतिकारकासंबंधीचा प्रश्न आहे, प्रश्न व्यवस्थित रीड करा. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता. सेनापती बापट, पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापटांचं पूर्ण नाव काय, पांडुरंग महादेव बापट. कधी आला परीक्षेला प्रश्न तर, पांडुरंग महादेव बापट. चला लक्षात ठेवा, त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड खूप चांगलं होतं, ओके. कारण का ते खरं तर इंजिनियर होते आणि बाहेर शिकून आले होते परदेशामध्ये, ओके. मुंबई विद्यापीठ त्यांना शिष्यवृत्ती मिळाली, लंडनमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केली होती, ओके. यासाठी जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती पण मिळाली होती. त्यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन. तर लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग होता. गोवा मुक्ती संग्राम 1947 पासून 1961 पर्यंत याच्यामध्ये सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्राम याच्यामध्ये सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभाग होता आणि याच्यामध्ये पण सहभाग होता. आणखीन एक ऍड करतो, सुरुवातीचं महत्त्वाचं म्हणजे कोण तुमच्या लक्षात आलं नसेल, मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापटांनी. कुठल्या, मुळशी सत्याग्रह. काय होता मुळशी सत्याग्रह, तर लक्षात राहू द्या, टाटा पॉवर कंपनी माहिती आहे तुम्हाला, टाटा संबंधीचा एक प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं. आणखीन यांचं नेतृत्व महत्त्वाचं योगदान काय, फ्रान्स आणि या ठिकाणी जाऊन बॉम्ब तंत्रज्ञानामध्ये पण यांचा सहभाग होता, ओके. याशिवाय गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, महाराष्ट्र म्हैसूर सीमावाद, मुळशी सत्याग्रह. आणखीन काय नेतृत्व होतं, भाववाडी समचळवळीमध्ये योगदान, झाडू कामगार मित्र मंडळ मुंबईमध्ये स्थापन केलं होतं. लक्षात ठेवा, अंदमानातील कैद्यासाठी त्यांनी एक मोहीम पण सुरू केली होती, म्हणजे सावरकरांच्या सुटकेसंबंधी, ओके, ज्याला राजबंदी मुक्ती मंडळ स्थापन केलं होतं. कधी येईल परीक्षेला. आणि पुढचा एक प्रश्न सरळ सेवेला कंबाईनला विचारलाय. 15 ऑगस्ट 1947 जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पुणे या ठिकाणी प्रथम झेंडा वंदनाचा मान सेनापती बापट यांना मिळाला होता. कोणाला मिळाला होता, सेनापती बापट यांना मिळाला होता. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे, ओके. वरीलपैकी सर्व. थोडा प्रश्न आपल्याला सराउंडिंग माहिती मी बोलण्याच्या ओघामध्ये फास्ट सांगतो, पण तुम्ही त्याचं अनालिसिस करत चला. पुढचं व्यक्तिमत्व, पुढचा क्वेश्चन. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण 1919चा कायदा, ज्याला आपण काय म्हणतो, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. काय म्हणतो, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, ओके, दिल्या. त्याचं कारण विचारले, का दिल्या, पर्याय आहेत आपल्या समोर. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला. काँग्रेस, आता या पहिल्या प्रश्नाचा विचार जर केला आपण, पहिला कोणता, क्रांतिकारक चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला. यस, कारण का 1905 ची बंगालची फाळणीपासून 1919 पर्यंत अशा काही घटना होत्या. उदाहरणामध्ये स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली, यानंतर टिळकांना 1908 ला शिक्षा झाली आणि याच वर्षी लक्षात ठेवा सावरकरांना 9 ला पकडलं, 9 आणि 10 ला, 10 आणि 11 ला दोनदा काळ्यापाण्याची शिक्षा झाली. लक्षात, याच्यामध्ये मित्रमेळा अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्याचे योगदान होतं. आपण नाव ऐकतो मदनलाल धिंगरा, ओके. कर्जन वायलेची हत्या, अनंत कानेरे नाव ऐकलं असेल तुम्ही. ह्या क्रांतिकारी घटना होत्या. परदेशामधले काही क्रांतिकारक गद्दर संघटनेचे 1915 ला भारतामध्ये आले होते, यांचंही योगदान आहे. म्हणजेमुळे हे काय असंतोष वाढला होता. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, याच्या अगोदरची घटना, कायद्याच्या अगोदरची, ज्याला काय म्हणतो आपण, रॉलेट कायदा, सिडनी रॉलेट यांचा कायदा, ज्याला काय म्हणतो काळा कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, ठीक आहे. यानंतर
काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती हे जे नको होती ब्रिटिशांना, कारण ही कधी झाली 1916ला. कोणतं अधिवेशन? लखनौ अधिवेशन. कोण अध्यक्ष होते? अंबिकाचरण मुजुमदार. याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य जहाल मौलांचं युती झाली होती, ही नको होती. जहाल मौलांची युती नको होती, ही लखनौ करारामध्ये झाली होती. याच्यामध्ये आणि बजन टिळकांची महत्वाची भूमिका होती. ओके. यानंतर पहिल्या महायुद्धात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती. 1914 मध्ये भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढले होते 1918-19 पर्यंत. यानंतर पॅरिसचा तह, वर्सायाची संधी. ओके. याच्यामुळे काय केलं, भारतीयांना काही देणं लागत होतं. आज जे दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा, ज्याला आपण इंडिया गेट म्हणतो, हे काय आहे तर पहिल्या महायुद्धामध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचं शौर्याचं ते प्रतीक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे या वरील सर्व कारणामुळे काय झालं, 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, ज्याला भारत पर्षिया अधिनियम 1919 म्हणतात, मॉन्टेगो चेम्सफोर्ड, ओके, घटनात्मक सुधारणा कायदा आला होता. या कायद्यामधल्या तरतुदी येऊ शकतात. दादा इथं का आला म्हणून विचारलं कायदा, या कायदा का आला तर ही क्रांतिकारी घटना ह्या सगळ्या कारणीभूत होत्या. कायद्याची जी तरतूद होते, तरतुदी प्रश्न आला तर तरतुदीमध्ये महत्वाचा बदल काय झाला लक्षात ठेवा. प्रांतामध्ये काय मिळालं, सेंट्रलला काय मिळालं. ओके. महत्वाचा आणखीन बदल काय झाले, कोणत्या घटकाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, शीख असतील, ओके, परीक्षेला येतं, युरोपियन असतील, ख्रिश्चन असतील, व्यापारी असतील, कुणाकुणाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, हे परीक्षेला येऊ शकतं. यानंतर हा कायदा तयार करण्यासंबंधी कोणत्या भारतीयांचं योगदान होतं, भूपेंद्रनाथ दत्त. मी घेणार आहे तो क्वेश्चन आपल्या लेक्चरचा आजचा शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता बघूया आपण पुढचा प्रश्न. टिंबटिंब यांनी स्वदेश चळवळीचा श्री गणेशा करून खादीच्या पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजर राहिली होती. बघा काय नाव आहे, दिल्ली दरबार. व्यवस्थितपणे बघा. श्री गणेशा कशाचा? स्वदेशीचा. स्वदेशी चळवळ भारतामध्ये. मित्रांनो हे शब्द आलाय 1877 मधलं दिल्ली दरबार. इतिहासामध्ये 3 वेळा दिल्ली दरबार भरलं. 1903 दुसरं आणि 1911 तिसरं. याला दुसरे म्हणा आणि याला तिसरे म्हणा. दिल्ली दरबार वेगवेगळ्या. हे दिल्ली दरबार ज्या काळामध्ये भरलं त्यावेळेस भारताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन होते. लिटनच्या काळामध्ये हे दिल्ली दरबार, ह्याला पहिलं दिल्ली दरबार म्हणतात. ओके. काय म्हणतात? पहिलं दिल्ली दरबार म्हणतात. ठीक आहे. याच्यानंतर दुसरं कधी भरलं? 1903 ला कर्जनच्या काळामध्ये. आणि हे तिसरं लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये. ओके. हार्डिंग द्वितीयच्या काळामध्ये. प्रश्न काय, स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचे पोशाख 1877 मध्ये कोण दिल्ली दरबाराच्या वेळेस हजर होतं दिल्लीमध्ये? लक्षात ठेवा. महत्वाचं व्यक्तिमत्वाचं नाव आहे सार्वजनिक काका. काय नाव आहे त्यांचं? गणेश वासुदेव जोशी, ज्यांना काय म्हणतो आपण सार्वजनिक काका. सार्वजनिक काका हे सहभागी होते. सार्वजनिक काका. ओके. गणेश वासुदेव जोशी. मित्रांनो लक्षात ठेवा, सार्वजनिक काकाचे योगदान. पुन्हा सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1877 ला स्थापन केली होती. 2 एप्रिल 1870 ला. ओके. पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. त्यांनी 1877च्या दुष्काळामध्ये, 75च्या दुष्काळामध्ये मदत केली होती. देशाच्या प्रगतीसाठी लघु उद्योगाची गरज आहे. देशी व्यापार उद्योग मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. त्यांच्या लक्षात ठेवा, महत्वाचं म्हणजे त्यांच्या पत्नी, लक्षात ठेवा, सरस्वतीबाई जोशी यांनी, तो प्रश्न कंबाईनला आलाय माझ्या मते, आय थिंक, पण पाठीमागे आलेला आहे. स्त्री विचारवंती ही पुण्यात सामाजिक संस्था स्थापन केली होती 1871 ला. सरस्वतीबाई जोशी, गणेशवास जोशी यांच्या पत्नी. स्त्री विचारवंती सभा. काय? स्त्री विचारवंती सभा. आपला प्रश्न काय होता, 1870च्या पहिल्या दिल्ली दरबारामध्ये कोण स्वदेशी म्हणजे गणेशा, स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख धारण केला होता. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न आला हो, मला सांगा वाटतो, कारण का थोडा इतिहासाचा प्राध्यापक असल्यामुळं आणि PYQचं थोडं मला असं वाटतं गरज आहे सांगणं. गणेश वासुदेव जोशी यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं वकिली पत्र घेतलं होतं. हे परीक्षेला येतं, आलेला आहे प्रश्न, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. हे दिल्ली दरबारावर 3 दिल्ली दरबार आहेत, 3वर प्रश्न येऊ द्या, तुमचा चुकणार नाही. ओके. पण यांची बेसिक माहिती पुन्हा सार्वजनिक सभा पाठ करून जावा. यांच्यामुळं देशी व्यापार उद्योग मंडळाची स्थापना झाली, हेही पाठ करून जावा. त्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांचं त्यांनी वकिली पत्र घेतलं होतं. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्या लावा. काँग्रेसचं अधिवेशन. मला असं वाटतं दरवर्षी हा कंबाईनला येतोय प्रश्न, फक्त अधिवेशन बदलतात. 5वे अधिवेशन मुंबई. लक्षात ठेवा कोण अध्यक्ष होतं. मी सुरुवातीला सांगितलंय ब्रिटिश व्यक्ती 5 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1888, 1889, 1894, 1904 आणि 1910 अशा 5 अधिवेशनाचे 4 ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष होते. 5वं अधिवेशन मुंबईला भरलं होतं. याच्या अगोदर तर अलाहाबादला भरलं होतं.
या अधिवेशनाचे अध्यक्ष ब्रिटिश व्यक्ती, कुठं नाव दिसतंय बघा, विलियम वेडरबर्न हे अध्यक्ष होते. ओके, काय नाव होतं त्यांचं? विलियम वेडरबर्न हे 5व्या याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. यानंतर 7वं अधिवेशन नागपूरला 1891. मित्रांनो, आनंद चार्लो नाव कुठं दिसतंय? यस, हे अध्यक्ष होते. 11वे अधिवेशन 1895 पुणे या ठिकाणी भरलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष होते. आणि 13वं अधिवेशन 1897 अमरावती, काय नाव आहे? शंकर नायर हे अध्यक्ष होते. शंकर नायर. मग काय उत्तर येईल? 2 नंबरचं उत्तर येईल. एक विनंती आहे, प्रोफेशनसी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला, टेलिग्रामला आणि ॲपवर लवकरच 1885 पासून 1947 पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनाचं एक 30 मिनिटाचं एक लेक्चर मी अपलोड करतोय. तुम्ही ते नक्की घ्या. फक्त यासाठी तुम्हाला काय करायचंय? आमचं चॅनल सबस्क्राईब करायचंय, ॲप डाउनलोड करायचं आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. ठीक आहे, तुम्हाला कळलं? बघा, 1822ला प्रश्न काय आलता? 85, 86, 87, 88. इथं काय विचारले? 89, 91, 95, 97. आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे, थोडा क्ल्यू मिळते आपल्याला. आता इथं जॉर्ज ह्यूल हे 1888च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 89चे कोण आहेत? विलियम वेडरबर्न. आता 2च व्यक्ती राहिलेत. एकाचं नाव सांगतो, अल्फ्रेड वेब आणि हेनरी कॉटन. तुम्ही आता बाकीचे अधिवेशन बघून घ्या. यानंतर आजच्या लेक्चरचा आपण शेवटचा प्रश्न थोडा याचं डिटेलमध्ये अनालिसिस करतोय. व्यवस्थितपणे प्रश्न बघा, कारण का हा शेवटचा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला 2023च्या कंबाईनचा. प्रश्न व्यवस्थितपणे बघा. मॉन्टेगो चेम्सफोर्ड नावाने ओळखला जाणारा भारतीय घटना सुधारणाविषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रकाशित करण्यात आला. आपला प्रश्न विचारलाय, अहवाल केव्हा प्रकाशित करण्यात आला? मित्रांनो, याची थोडी पार्श्वभूमी आहे. मी डायरेक्ट तुम्हाला जून 1918, ऑगस्ट 1918, जुलै 1918 आणि ऑक्टोबर 1918. तर याचं उत्तर आहे जुलै 1918. प्रश्नाचं उत्तर मिळालं. थोड्याची पार्श्वभूमी सांगतो, कारण कंबाईनला 2019ला किंवा 20ला एक प्रश्न आलाय. हा कायदा तयार करण्यासाठी कोणत्या भारतीयांनी मदत केली? त्यांचं नाव होतं भूपेंद्रनाथ बासू. परंतु मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये पूर्ण बेसिक सांगतो. भारत मंत्री कोण होते? मॉन्टेगो. कोण होते? मॉन्टेगो कोण होते? भारत मंत्री. आणि चेम्सफोर्ड कोण होते? व्हाईसराय, ज्याला गव्हर्नर ऑफ इंडिया म्हणतो, व्हाईसराय. हे कन्फ्यूज होऊ नका, हे भारत मंत्री होते. मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 याची पार्श्वभूमी विचारली आपल्याला. ओके, मॉन्टेगोनं काय केलं? भारत मंत्र्याने इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ऐतिहासिक भाषण केलं. पहिलं महायुद्ध संपलं होतं, भारतामध्ये क्रांतिकारी घटना वाढल्या होत्या आणि काय केलं? भाषण केलं आणि भारतात एक त्यांनी लक्षात ठेवा, भाषण केलं, महत्त्वाची घोषणा केली. भारतीयांसाठी एक समिती नेमली. याच्यामध्ये मॉन्टेगो स्वतः सदस्य होते, व्हाईसराय चेम्सफोर्ड सदस्य होते, विलियम ड्यूक होता, अल्फ्रेड डोनमर होते, चार्ल्स रॉबर्ट्स होते आणि भारतीय सदस्य म्हणून भूपेंद्रनाथ, लक्षात ठेवा, भूपेंद्रनाथ बासू, माफ करा, भूपेंद्रनाथ बासू हे काय होते? ह्या ब्रिटिश कमिटीचे सदस्य होते. 1919च्या कायदा येण्याच्या अगोदर जी कमिटी नेमली होती. शेवटी काय केलं? या कमिटीनं काय केलं? आपला रिपोर्ट जुलै 1918 ला, म्हणून आपला प्रश्नाचं उत्तर आहे जुलै 1918. ओके, 18 मध्ये प्रकाशित झाला. आणि लक्षात ठेवा, नंतर पार्लमेंटनं आता हे विधेयक मंजूर केलं. ती तारीख आहे 23 डिसेंबर 1919ला पार्लमेंटनं हे मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याला मंजुरी दिली. कधी दिली मंजुरी? 23 डिसेंबर 1919. हे परीक्षेला येईल. आता हे विचारले, पुढच्या वेळेस हे विचारेल, त्यामुळे आपली दोन्हीही तयारी ठेवा. आता या कायद्याचे तरतुदी काय होत्या? जर परीक्षेला आलं, हा जे मंजूर झालं याच्यातल्या तरतुदी काय होत्या? तर तरतुदी माहीत असाव्यात. दर कंबाईनला दरवर्षी एक तरी कायद्यावर प्रश्न येतोय. 1773 पासून 1900 लक्षात ठेवा 47च्या कायद्यापर्यंत सगळे प्रश्न आपण जर बघितले PYQ काढून, एक तरी प्रश्न येतो कायद्यावर, त्याला आपण घटनात्मक विकास म्हणतो. याच्यामध्ये काय महत्वाचं? इंग्लंडमध्ये काय बदल झाला? भारतामध्ये काय बदल झाला? भारत मंत्र्याचा पगार जो 1858ला हे पद आलं भारत मंत्री, याचा पगार ब्रिटिश तिजोरीतून दिला जाणार होता. पूर्वी काय होता? भारतीय तिजोरीतून. कधीपासून? खूप जुना होता, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, खूप जुनं होतं हे. आता याच्यानंतर हाय कमिशनर हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. काय? हाय कमिशनर. ह्याच्यावर प्रश्न आलाय, पहिले हाय कमिशनर कोण होते? विलियम मेयर होते, लक्षात ठेवा, पहिले हाय कमिशनर. ओके, यांच्यावर प्रश्न आलाय. काही कायदेमंडळात बदल झाले का? झाले. ओके, केंद्रीय प्रशासनामध्ये द्विगिरी कायदेमंडळ आलं. गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळामध्ये बदल करून 8 पैकी 3 भारतीय सदस्य नेमण्यात आले. केंद्राच्या अधिकारामध्ये विभागणी, केंद्र सूची, राज्य सूची असं डिवायडेशन करण्यात आलं. हा 1919च्या कायद्याची तरतूद होती. प्रश्न इथं विचारलाय, मंजूर झालं इथं
तरतुदीवर तुम्हाला नक्की प्रश्न येऊ शकतो. तरतुदी फक्त ओव्हरलुक करा. त्याचं डिवायडेशन असं करायचं, इंग्लंडमध्ये काय बदल झाला आणि भारतात काय बदल झाला. भारतात प्रश्न जास्तीत जास्त येऊ शकतो. इथे इंग्लंडवर एक प्रश्न येतोय, भारत मंत्र्याचा पगार आजपर्यंत भारतीय तिजोरीतून सुद्धा आता इंग्लंड तिजोरीतून हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं. सर विल्यम मेयर हे पहिले हाय कमिशनर, एवढा येतो. याच्यामध्ये कायदेमंडळामध्ये काय बदल झाला, केंद्र सूची राज्य सूची कोणत्या ह्याच्यात आल्या आणि काही स्वतंत्र मतदारसंघाची काही मागणी केली का, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रोफेशनशी अकॅडमीचा हा छोटासा येणाऱ्या 16 जून 2024 साठीचा आपल्याला सेक्शन वाईज PYQ सिरीजचा हा आमचा इनिशिएटिव्ह आहे. आपल्याला विनंती आहे, काही बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकून शब्द गेला असतील तर माफी असावी. कमेंट करत चला, करेक्शन केलं जाईल. कारण का तुमचं लक्षात ठेवा, शेवटी विद्यार्थ्यासाठी हे सगळं चालू आहे. तुमच्या भविष्यासाठी एखादी जरी वाचण्यामध्ये तुमच्या अनावधान्य असं वाटलं की सरांचं बोलण्यातून चूक झाल्या तर नक्की कमेंट करत चला. नेक्स्ट लेक्चरला आपण ती दुरुस्ती करूया, पुन्हा भेटूया. लक्षात ठेवा, असंच पुढच्या सिरीजमध्ये सेक्शन वाईज पुढचा विषय घेऊन येतोय. ओके, इकॉनॉमिक्स या विषयामध्ये. तर आपल्याला एक विनंती आहे, लास्टला तर एक लक्षात ठेवा, आम्हाला थोडं सहकार्य करा. आमचं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ॲप डाउनलोड करा. थँक्यू सो मच. आणि नक्की बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.